योगदान दिलं आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं एक मोठं योगदान या सगळ्या विद्यार्थ्यांनी दिलं होतं. पण देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि कुठेतरी काही लोकांना असं वाटलं की ह्या विद्यार्थ्यांचं जे हे धगधगतं नेतृत्व आहे, त्यांच्यातली जी आग आहे, देशाप्रती जो भाव आहे त्यांचा, तो कुठेतरी कायमस्वरूपी तेवढ ठेवावा आणि या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी, या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी या विद्यार्थ्यांचं योगदान या समाजामध्ये लाभावं, त्यांचं योगदान मिळावं अशा विचारानं 9 जुलै 1949 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली. अगदी परवाच म्हणजे 9 जुलै 2 दिवसापूर्वी होऊन गेला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आपला 77वा स्थापना दिवस साजरा केला देशभरामध्ये. 9 जुलै 1949 ला एबीव्हीपीची स्थापना झाली आणि पंजाब मधल्या अंबाला गावामध्ये शहरामध्ये एबीव्हीपीचं काम सुरू झालं. हळूहळू हे काम महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर दिल्लीमध्ये, अशा वेगळ्या राज्यांमध्ये वाढत गेलं आणि आज आपण जर बघितलं तर मागच्या 77 वर्षामध्ये विद्यार्थी परिषदेचं काम देशभरामध्ये सगळ्या कॉलेजेसमध्ये, सगळ्या विद्यापीठांमध्ये ऍक्टिव्हली काम चालतं. मगाशी म्हटलं की विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणारी जगातली सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना एबीव्हीपी आहे. पण कुठलंही संघटन सगळ्यात मोठं आहे हे कशावरून सिद्ध होतं तर त्या संघटनेच्या सदस्यतेवरून सिद्ध होतं. दरवर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्यता होते. मागच्या वर्षी पण सदस्यता झाली आणि देशभरामध्ये जवळपास 60 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, आपल्यासारख्या कॉलेजला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एबीव्हीपीची मेंबरशिप केली, ती पण 5 रुपये देऊन. याही वर्षी पुढच्या आठवड्यापासून आपली सदस्यता अभियान सुरू होणार आहे. आपल्या कॉलेज कॅम्पसमध्ये पण सदस्यता अभियान होईल. त्यामुळं 60 लाख मेंबरशिप करणारं, सदस्यता अभियान करणारं जर कुठलं संघटन असेल तर ते एकमेव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं हा तर सगळ्यात प्रायोरिटीचा विषय एबीव्हीपीच्या कामाचा असतो की देशभरामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्याही पद्धतीची शैक्षणिक समस्या जी येते तर त्यानंतर त्याला प्राचार्यांनंतर सगळ्यात पहिले जर तुम्ही आठवत असाल तर विद्यार्थी परिषद आठवते आणि कार्यकर्ते विद्यार्थी एबीव्हीपी कडे त्यांची समस्या मांडतात आणि विद्यार्थी परिषद ती समस्या सोडवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करतात. मग निवेदन देणं असेल, चर्चा करणं असेल, वेळ पडली तर आंदोलन करणं असेल, लीगल फाईट करायला लागली तर लीगल फाईट करणं असेल, अशा सर्व अर्थानं विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते कुठल्याही एका विद्यार्थ्यापासून हजारो विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. पण विद्यार्थी परिषदेचं काम एवढंच मर्यादित नाही आहे. विद्यार्थी परिषदेचं काम फक्त विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणं एवढंच नाही आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक नाही तर आजचा विद्यार्थी हा आजचाच नागरिक आहे असं विद्यार्थी परिषदेनं म्हटलं आणि विद्यार्थी परिषदेनं असं म्हटलं की भलेही तो उद्याचा नागरिक असेल पण आजचा विद्यार्थी असताना त्याच्या आजच्या जबाबदाऱ्या आहेत, आजचं कर्तृत्व आहे आणि काही कर्तव्य पण आहेत की जे कर्तव्य त्या विद्यार्थ्यांनी पार पाडले पाहिजेत समाजाप्रती, देशाप्रती. आणि अशा पद्धतीने एक देशभक्त विद्यार्थी घडवणं हे एका अर्थानं विद्यार्थी परिषदेचं ध्येय आहे. समाजामध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा भारत माता की जय, वंदे मातरम कसं म्हणेल आणि ह्या घोषणा घेऊन तो कार्यकर्ता, तो विद्यार्थी या भारत मातेची सेवा कशी करेल. आपण जे जे काम करा, ज्या पद्धतीचं काम करा, ज्या प्रोफेशन मध्ये आपण सगळे जात त्या प्रोफेशन मध्ये पण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि अशा उद्देशानं आपण सगळेजण कसा प्रयत्न करू असा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पेरण्याचं काम विद्यार्थी परिषद करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलंय की आपण या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. तर नेमकं आपलं देणं काय आहे, आपण समाजाप्रती काय केलं पाहिजे, आपला भाव समाजाप्रती कसा असला पाहिजे, आपला विचार समाजाप्रती कसा असला पाहिजे, हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम, देशाबद्दल एक चांगला भाव तयार करण्याचं काम, देशभक्त विद्यार्थी तयार करण्याचं काम एबीव्हीपी करते. आज आपण जर बघितलं तर पहलगाम सारखी घटना घडते आणि निष्पाप लोकांना तिथं आतंकवाद्यांकडून ठार मारण्यात येतं. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की ही घटना किती चुकीची आहे, त्या आतंकवाद्यांनी तसं नव्हतं करायला पाहिजे.
त्या लोकांचा काही दोष त्यामध्ये नव्हता, ज्यांना आपलं प्राण गमवावे लागले. पण अशा वेळी सुद्धा आपल्यापैकीच काही विद्यार्थी असे असतात, मोजकेच आहेत, हातावर मोजणे इतकेच विद्यार्थी आहेत की जे अशा आतंकवाद्यांचंही समर्थन करणारे विद्यार्थी आपल्या देशामध्ये आहेत. एका अर्थानं फार गंभीर विषय की आपल्यासारखा विद्यार्थी हा आपल्या सैनिकांप्रती, आपल्या लोकांप्रती, आपल्या देशाप्रती काय विचार करतो, हे खरंच आपल्याला आतंकवाद्यांनी केलेलं हे कृत्य पटतं का, आपण त्याचं समर्थन करू शकतो का, असा विचार आपण सगळ्यांनी करायची आवश्यकता आहे. त्यामुळं विद्यार्थी परिषद जगातलं सगळ्यात मोठं विद्यार्थी संघटन असलं तरी एबीव्हीपीचं काम हे कॉलेज कॅम्पसवर चालणारं काम आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेलं हे काम आहे. मी पण आपल्यासारखाच एक विद्यार्थी आहे. आदिनाथ आता इथं होता, आदिनाथ पण आपल्यासारखाच विद्यार्थी आहे. आपल्यासारखेच विद्यार्थी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करतात, अशा पद्धतीच्या विषयांचा एक विषय काढतात आणि असे वक्ते आपल्या समोर उभे करून आपल्यामध्ये काही ना काही डेव्हलपमेंट व्हावी, आपल्यामध्ये काही ना काही विकास व्हावा, अशा उद्देशाने सगळे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. आजचा विषय आपण जर बघितला तर स्टार्टअपचा विषय आहे. विद्यार्थी परिषद फक्त बोलते, आंदोलन करते, समस्या सोडवते एवढंच नाहीये. विद्यार्थी परिषदेनं 1986 साली विचार केला की इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा सारखे जे विद्यार्थी आहेत, जे अंतिम वर्षाचं शिक्षण घेतात, आपल्यापैकी काही विद्यार्थी त्यांचे मित्र इंजिनिअरिंग डिप्लोमाला असतील कुठे ना कुठे, त्यांना तुम्ही विचारा की त्यांना अंतिम वर्षामध्ये एक प्रोजेक्ट बनवण्याचा विषय असतो आणि एक प्रोजेक्ट बनवायला लागतो आणि त्या प्रोजेक्ट नंतर त्यांना मार्क मिळाल्यानंतर त्या प्रोजेक्टचं काय करायचं तुम्ही ठरवायचं. 80% प्रोजेक्ट तर पुढे काही होत नाही आणि असे प्रोजेक्ट कचऱ्याच्या पेटीत जातात. पण खरंच आपल्यासारखे इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह विद्यार्थी असतात की जे खूप वेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट बनवतात आणि जे समाज उपयोगी पण असतात. अशा सगळ्या प्रोजेक्टचं एक स्टेट लेवल एक्झिबिशन कम कॉम्पिटिशन मागच्या 39 वर्षापासून एबीव्हीपी करत आहे. डिपेक्स नावानं तो कार्यक्रम आपला चालतो. याही वर्षी डिपेक्स ऑर्गनाइज झाला आणि पुण्याच्या सीओपी कॉलेजच्या ग्राउंडवर ते 4 दिवसाचं डिपेक्स झालं. आपल्यासारख्याच महाराष्ट्रभरातल्या 2000हून अधिक प्रोजेक्ट्स त्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप्सनी तिथे रजिस्टर केले आणि त्यांची स्क्रुटिनी करून आपण त्या विद्यार्थ्यांचं प्रोजेक्टचं एक्झिबिशन कम कॉम्पिटिशन केलं. आणि असे जे स्टार्टअप्स विद्यार्थी आपल्या मनामध्ये विचार करतात, त्यांच्यामध्ये कल्पना असतात, त्यांचं कुठेतरी प्रगतीकरण होऊन, त्याचं कुठेतरी सादरीकरण होऊन त्याला कुठेतरी चांगला स्टेज मिळावा, अशा उद्देशाने आपण हे डिपेक्सचं आयोजन करत असतो. तसं विद्यार्थी परिषदेनं आजपर्यंत समाजामध्ये अनेक वेगळ्या विषयांना घेऊन आंदोलनं केली, समस्या सोडण्यासाठी काम केलं. मग तो विषय बांगलादेशी घुसखोरांचा असेल, महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या आणि देशभरामध्ये वाढत चाललेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असेल, अशा अनेक विषयांना घेऊन एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि असे अनेक विषय विद्यार्थ्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला. मागच्या काही वर्षापूर्वी आपण ऐकलं की काश्मीरमध्ये कलम 370 हटवलं. तर हे 370 नुसतं सरकारच्या मनात आलं आणि सरकारनं हटवून टाकलं असं नाही झालं. 1989 साली विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तो विषय एका अधिवेशनामध्ये आणला आणि एका देशामध्ये 2 कानून, 2 निशाण, 2 संविधान चालणार नाही, 2 विधान चालणार नाही, असं विद्यार्थी परिषदेने 1989 साली म्हणतात. आणि त्या विषयाला घेऊन देशभरामध्ये विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली. तेव्हा जाऊन तो विषय कुठेतरी 2019-20 पर्यंत सुटला आणि सरकारने त्याच्यावर काम केलं. अशा अनेक समाज उपयोगी, विद्यार्थी उपयोगी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करणारे एकमेव जगातील सगळ्यात मोठं विद्यार्थी संघटन आहे ते म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे. त्यामुळं आज या विद्यार्थी दिनाच्या निमित्तानं, म्हणजे जो 9 जुलैला झाला त्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम आहे आणि या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एवढंच आवाहन करतो की आपण विद्यार्थी म्हणून जगत असताना, या समाजामध्ये काम करत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो अशा उद्देशानं आपण विचार करावा, त्या दृष्टिकोनातून आपण काम करावं आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारख्या संघटनेशी जोडून घेऊन एक राष्ट्रकार्याच्या प्रभावामध्ये आपण सर्वांनी यावं एवढं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. यानंतर विशाल साळुंखे सर, स्वावलंबी भारत अभियान जिल्हा प्रकल्प अधिकारी आहे, ते आपल्या बरोबर. एक घोषणा देऊया. येस. भारत माता की जय. सर्वांनी इथे विषय बघितलेला आहे, तर हा विषय काय आहे कोण सांगेल? पटकन सांगा, मला 5 मिनिटं वेळ मिळाले, एवढं मला ओळखायचं. विषय जर लिहिलेला आहे तेव्हा तुम्हाला काय निरोप देऊन इथं बोलवलेलं आहे? स्टार्टअप म्हणजे काय? कुणी सांगा. नवउद्योमी किंवा उद्यमिता, उद्योजकता असं आपण म्हणू. इथं मी व्यवसाय करते किंवा मी व्यवसाय करतो असं कोण आहे? शिकत शिकत, ज्याला आपण म्हणू शकतो की स्टार्ट अर्निंग अर्ली, अर्न व्हाईल यू लर्न. शिकत शिकत आपण थोडे पैसे कमवतो. मी ब्युटी पार्लरचा कोर्स करून काय कमवते, शिलाई मशीन असेल, मेहंदी असेल, कम्प्युटरचा काहीतरी सॉफ्टवेअर अपडेशन किंवा अन्य काही रील्स वगैरे अशा काही गोष्टी करत, शेती करत किंवा अन्य काही सांभाळत मी काहीतरी शिक्षण घेत घेत महिन्याला 500 किंवा 5000 किंवा 50,000 कमवत. असं कोण आहे का? आहे का कोणाचं? ठीक आहे, कोणीच नाही. हा, असेल तर हात वर करा, काय अडचण नाही. एवढी चांगली गोष्ट आहे. काय 2 रुपये आपण कमवत असेल तर, बरोबर ना? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. असं समजू की काही जण करतात, हात वर करत नसेल, काही जण केलं पाहिजे. उद्योजकतेकडे गेलं पाहिजे असं कोणाला वाटतंय? आपण सर्वजण काय करणार आहे? सर्वजण नोकरी, बरोबर ना? उद्योजकतेकडे कोणालाही जावं वाटत नाही का? जावं वाटते. ठीक आहे, मी प्रश्न विचारणार नाही काय पुढे, फक्त हात वर करा की मला व्यवसाय करायची इच्छा आहे म्हणून. आता तरी, उद्याचं माहित नाही. बघा, एकच जणांची इच्छा आहे, बाकी सगळेजण ठीक आहे 3-4 हात उभे झाले. बाकी सगळ्या जणांना नोकरी करायची का नोकरी पण करायची नाही? नोकरी तरी करायची, बरोबर ना? आपला देश तरुणांचा देश म्हणून गणला जातो. किती तरुण आहेत आपल्या देशात माहिती आहे का? वय वर्ष 15 ते 29 या वयोगटातील 37 करोड तरुण आत्ताच्या घडीला आपल्या देशात आहेत. किती? 37 करोड. आणि ते 2030 पर्यंत 54 करोड होऊ शकते. आपल्या देशात दर महिन्याला 9 लाख तरुण 18 वर्ष पूर्ण करून बाहेर पडतात. 54 करोड तरुणांसाठी नोकरीची उपलब्धता जर बघितली तर ती आहे 19.5 करोड. पुढच्या वरील विद्यार्थ्यांनी करायचं काय? आहे का प्रश्न? हे आहे, तुम्ही शोधा, अभ्यास करा, थोडासा डाटा काढल्यानंतर हे लक्षात आले. 19.5 करोड नोकऱ्या आहेत. 54 करोड तरुण 2030 पर्यंत होतील. आता 37 करोड तरुण आपल्या देशात आहेत. वय वर्ष 15 ते 29. तुम्ही पण त्याच वयातील आहे. 9 करोड तरुण जर दर महिन्याला बाहेर पडत असतील आणि एवढे जर तरुण असतील तर सर्वांना नोकऱ्या मिळणं शक्य आहे का? नाही. मग काय केलं पाहिजे? उद्योजक झालं पाहिजे, स्वयंरोजगार उपलब्ध केला पाहिजे किंवा मोठा व्यवसाय निर्माण केला पाहिजे. या दिशेने आपल्याला जायचंय. 2019-20 ला ज्यावेळेस लॉकडाऊन झाला, कोरोनाचा काळ होता, त्याच्यानंतर ज्यावेळेस काही चिंतनशील बैठक अखिल भारतीय स्तरावरती ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस असं लक्षात आलं की आपल्या देशाला जर पुढे जायचं असेल आणि आता काय करायचं, आपल्याला बेरोजगार मुक्त देश करायचंय. आपला 2030 पर्यंत $10 ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल इथपर्यंत आपल्याला द्यायचंय. 0 BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन शून्यापर्यंत आणायचे. यासाठी काय करावं लागेल तर प्रत्येक हाताला काम दिलं पाहिजे. 2047 ला आपला भारत देश 40 करोड ट्रिलियनची अर्थव्यवस्था होऊ शकतो. कसा होऊ शकतो? तर हे जे 54 करोड तरुण आहे, या प्रत्येकाच्या हाताला जर काम असेल तर 40 करोड ट्रिलियन, आता 4-4.5 जे आहे ते 40 करोड होऊ शकते 2037. प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं तर. मग प्रत्येकाला हाताला काम मिळण्यासाठी आपल्याला उद्योजकतेकडे जाणं खूप आवश्यक आहे. आणि ह्याच विचारातून आपल्या भारत देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी स्वावलंबी भारत अभियान असं अभियान 2022 ला 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदच्या जयंती दिवशी सुरू झाले. स्वावलंबी भारत अभियान उद्योजकतेकडे चला हा एकमेव उद्देश घेऊन आणि आपल्या भारत देशाला आत्मनिर्भर, सशक्त, सक्षम बनवण्यासाठीचं काम करते. उद्योजकतेबद्दलचं मार्गदर्शन करते. स्वावलंबी भारत अभियानाची सविस्तर माहिती सांगायचं खूप वेळ झाला. आपल्याला उद्योजकता म्हणजे काय हे ऐकायचंय. छोटीशी एक गोष्टीची आठवण करून देतो आणि थांबतो. सर्वांना माहिती आहे गोष्ट, फक्त आठवण करून देतो. एक महादेवाचा भक्त असतो, रोज महादेवाची पूजा करत असतो. रोज सकाळ, संध्याकाळ, दुपार ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दिवसभरात एकच मागणी करत असतो, मला 1 कोटीची लॉटरी लागू. काय मागणी करत असतो?
1 कोटीची लॉटरी लागू दे, दिवसभर त्याचं ओम नमः शिवाय महादेवाची भक्ती, बाकी काहीच नाही. हे सर्व महादेव आणि पार्वती वरून बघत असतात, अरे काय किती भक्त मोठा आहे. पार्वतीला दया येते आणि म्हणते महादेवा बघा तुमचा भक्त एवढा मोठा आहे, काहीतरी करा त्याच्यासाठी. मग त्याला लागू देते 1 कोटीची लॉटरी. मग त्यावेळेस महादेव म्हणतात माझी पण इच्छा आहे की त्याला 1 कोटीची लॉटरी लागावी, पण त्यानं लॉटरीचं तिकीट तर घेतलं पाहिजे. तर असाच विषय, मला उद्योजक व्हायचंय, पण उद्योजक व्हायचं हे घरात बसून मनात ठेवून होणार नाही. तर असेच लॉटरीची दुकानं, जसं स्वावलंबी भारत अभियान आहे, तुमचे शिक्षक असतील, अन्य समाजात भरपूर गोष्टी आहेत, त्या ठिकाणी आपल्याला गेलं पाहिजे, ते तिकीट घेतलं पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि एक एक स्टेप करत आपल्याला पुढे गेलं पाहिजे. असं जर केलं तर आपण नक्कीच उद्या उद्योजक होऊ शकतो आणि आपल्या सर्व देशाच्या ज्या काही आपल्या जसं मी म्हणलं जे काही उद्देश आहेत ते सर्व सफल होऊ शकतं. आपला भारत देश विश्वगुरु पदावरती 2047 पर्यंत जाऊ शकतो. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमात आपले दुसरे जे व्याख्याते संदीप दीक्षित सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार. तुमच्याकडे नमस्कार प्रतिनमस्कार करायची पद्धत नाही का? मगाशी सरांनी पण नमस्कार केला, तुम्ही कोणीच नमस्कार म्हटले नाही. आपल्या संस्कृतीमध्ये घेतल्याबरोबर दुप्पट देण्याची पद्धत आहे, बरोबर आहे ना? तर तुम्ही द्या, मी म्हणतो नमस्कार. धन्यवाद. पण आपली संस्कृती आहे, आपण देण्यामध्ये घेण्यामध्ये सगळी लोक विश्वास ठेवणारी माणसं आहोत. आज आपल्या बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण या ठिकाणी उद्योजकता प्रोत्साहन संमेलन किंवा स्टार्टअप युवती या संदर्भामधला एक प्रमोशनात्मक किंवा जनजागृती करणारा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 2-3 भाषणं मीतजींनी आपल्याबरोबर संवाद साधला, विशालजींनी आपल्याशी संवाद साधला आणि आपल्यापर्यंत एक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला की जर लॉटरीचं तिकीट लागायचंच असेल तर ते पहिलं खरेदी करायला पाहिजे. आज आमच्या समाज व्यवस्थेमध्ये हाच सगळ्यात मोठा विषय आहे. परिस्थिती बदलायचे असा शब्द आपण बालपणापासून अनेक वेळा ऐकतो घरामध्ये. आपली वडीलधारी पिढी सातत्यानं आपल्याला सांगत असते की बाळा परिस्थिती बदलायची आहे, आम्ही अशा अशा परिस्थितीमधनं आमचं जीवन जगत आलेलो आहोत आणि ह्या जीवनालाचा वीट आम्हाला आलेला आहे, कंटाळा आलेला आहे आणि तू आमच्या पुढच्या पिढीचा वारस आहेस आणि तुझ्याकडून मला अपेक्षा आहे की ही परिस्थिती तू बदलावीस. मुलगी असेल तर मुलीला, मुलगा असेल तर मुलाला. सतत शब्द प्रयोग आपल्या कानावरती आलेला आहे अनेक वेळा. परिस्थिती बदलायची आहे, परिस्थिती बदलायची आहे, परिस्थिती बदलायची आहे. पण परिस्थिती बदलायची ही फक्त मुखानं म्हणून चालत नाही. तर जोपर्यंत परिस्थिती बदलण्यासाठी मनस्थिती आपण बदलत नाही तोपर्यंत परिस्थिती कधीच बदलत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उद्योजकता हा विषय विशालजींनी मीतजींनी सांगितलं की आपल्याला उद्योजकतेकडे जायचं आहे. उद्योजक बनायचंय किती जणांना हा प्रश्न जेव्हा विचारला तर काही लोकांचा हात वर येत आहे. मग त्याच्या पाठीमागची दुसरी भूमिका आहे की उद्योजक बनायचं नाही तर काय बनायचंय, तर नोकरी करायचं. नोकरी कर आणि मोठा ऑफिसर बन किंवा ऑफिसर तू बन, आपल्या घरातल्या दिदीला किंवा दादाला सांगितलं जातं. पण या दादानं या दिदीनं हा विचार कधी केला का की मी नोकरी करण्यासाठी माझ्यासाठी नोकऱ्या कुठल्या कुठल्या उपलब्ध आहेत आणि मी नोकरी करू शकतो का, मला नोकरी मिळू शकते का, याचा विचार कधीतरी तुम्ही आणि आम्ही योग्य वेळेत करणं जास्त महत्वाचं आहे. अशा कित्येक पिढ्या मला नोकरी करायची आहे म्हणून नोकरीमधनं येजबार झाले आणि आयुष्याच्या शेवटाकडे येऊन पुन्हा काही ना काहीतरी वेगळंच क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आज विशालजींनी सांगितलं की 37 करोड यूथ आजच्या मितीला भारत देशाकडे आहेत. सगळं जग आपल्या भारताकडे बघतंय की एक यूथ एक प्रचंड मोठी शक्ती भारताकडे आहे. पण ही असणारी शक्ती ही जर वायाला चाललेली असेल, याचा उपयोग स्वतः करता आणि स्वतःच्या परिवाराकरता करता येणार नसेल तर या यूथचं भविष्यामध्ये जे स्वप्न आहे ते अंधारमय होणार आहे, स्वप्न भंगणार आहे आणि एकदा या बेंचेसवरनं
एक सर्टिफिकेट घेऊन तुम्ही यातून ज्या वेळेला बाहेर पडाल त्यावेळेला एक गोष्ट तुमच्या कपाळी माती मारली जाऊ शकते, सुशिक्षित बेरोजगारी. यासाठी आपलं शिक्षण चाललेलं आहे का? भारत देश हा समृद्ध होता वैचारिक लेवलवर, पण तो कधीपर्यंत? जेव्हा आपल्या भारत देशामध्ये ब्रिटिशांचं आगमन झालं ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आणि 150 वर्ष आपल्या भारत देशावरती त्यांनी राज्य केलं आणि उद्योजकता नावाचा जो संकल्पना घराघरामध्ये होती, वस्ती वस्तीमध्ये होती, छोट्या छोट्या गावामध्ये होती, ती सगळी काही रद्द केली गेली. नवीन संकल्पना निर्माण केल्या, नवीन शैक्षणिक संकल्पना निर्माण केल्या आणि रोजगारी निर्माण करता येऊ शकेल, उद्योजकता निर्माण करता येईल अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था नाहीये. कोविडच्या काळामध्ये आपल्याकडे सीबीसी बोर्ड आणि एसएससी बोर्ड नावाचे 2 प्रकार आहेत ज्यातून तुम्ही पासआउट होऊन पुढे आलेला. सीबीसी बोर्डचे एक अनुराग त्रिपाठी नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी एक ऑनलाईन कार्यक्रम घेतला होता श्री श्री रविशंकरांच्या व्यासपीठावरती. त्या ऑनलाईन कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो. 2 संस्था आहेत, पिसा आणि एसर, या 2 संस्थांनी एक वैश्विक सर्वे केला गेलेला यापूर्वी. या सर्वेमध्ये या जगामधले 68 देश सहभागी होते. या सर्वेचा विषय होता, पहिली इयत्तेमध्ये जेव्हा मुलगा किंवा मुलगी शाळेमध्ये जाते, पहिली दुसरी म्हणजे प्राथमिक शाळा, हायस्कूल शाळा, कॉलेजेसमध्ये आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, अदर कुठलीही शिक्षण व्यवस्था, हे सगळं शिक्षण घेऊन जेव्हा तुम्ही बाहेर पडता आणि ते ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही मिळवलेलं ज्ञान तुमचं स्वतःचं जीवन समृद्ध करण्याकरता, तुमच्या परिवाराचं जीवन समृद्ध करण्याकरता किंवा ह्या सोसायटीला समृद्ध करण्याकरता ते शिक्षण किती उपयोगात येतं, अशा सर्वेचा विषय होता. तुम्ही हे माझं भाषण संपल्यानंतर, आपला कार्यक्रम संपल्यानंतर गुगल करू शकता. पिसा आणि एसरचा वैश्विक शैक्षणिक सर्वे अशा नावानं टाकलं तरी तुम्हाला जे मी सांगतोय ते तुम्हाला कळेल. या सर्वेचा अंतिम रिझल्ट होता, आता आपल्या भारत देशाला आपण विश्वगुरु म्हणतो, महासत्तेकडे चाललेला आपला देश म्हणतो, पण या 68 देशामध्ये भारताचा नंबर कितवा असेल या सर्वेमध्ये? काय अंदाज करू शकता का? या सर्वेमध्ये भारताचा नंबर आहे 64वा, ज्याला आपण आपल्या दृष्टिकोनातून भारताची प्रतिमा आपल्या समोर येते. तर याला कारणीभूत काय असेल तर ही 150 वर्षाची जी राजवट आहे ती तुम्हाला आणि मला इतकी गळी पडलेली आहे की आम्ही त्यातून बाहेरच निघायची तयारी नाहीये. आणि म्हणून असे कितीही विषयाचे टायटल घेऊन तुमच्या माझ्यामध्ये काम केलं तरी आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार नाहीये. लक्षात ठेवा, जोपर्यंत त्या विषयाचा मूळ आत्मा, मूळ गाभा, त्याचं सूत्र, शास्त्र, तंत्र आणि मंत्र तुम्हाला आणि मला कळणार आहे. कशाला म्हणायची उद्योजकता, काय व्याख्या आहे आपल्या दृष्टिकोनातून? अशा अनेक धारणा आमच्यामध्ये अशा आहेत की ते आमच्या बुद्धी कौशल्याने आम्ही स्वीकार करतो. माझा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हाला लक्षात येतं का बघा. गाडीला ब्रेक का असतो? का असतो गाडीला ब्रेक? सांगा ना, का असतो गाडीला ब्रेक? कशा करता लावलेला असतो ब्रेक? नियंत्रण करण्याकरता. सगळ्यांचं उत्तर हेच आहे. गाडीला ब्रेक यासाठी असतो की ती गाडी मनसोक्त पळवता यावी आणि इच्छित ठिकाणी थांबवता यावी, यासाठी ब्रेकची निर्मिती आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आमची व्याख्या चुकीची आहे. गाडी नियंत्रण करणार, अरे ऑलरेडी ती उभीच आहे ना, त्याला कसलं नियंत्रण करताय तुम्ही? थोडी कल्पना करा, ब्रेकच नसता तर गाडी कशी चालवली असती आपण? किती सावधगिरीने चालवली असती, पळवली असती का आता? तर गाडीला ब्रेक यासाठी असतो की ती मनसोक्त पळवता यावी आणि मनसोक्त पळवता पळवता जिथं इच्छित गरज आहे तिथं ती थांबवता यावी, यासाठी गाडीला ब्रेक आहे. तशीच आमची अवस्था आहे प्रत्येक धारणेच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून मला जेवढा वेळ तुम्ही देणार आहात तेवढ्या वेळेमध्ये मला उद्योजकतेच्या बाबतीमध्ये तुमच्या सोबत हाच विचार बोलायचा आहे की जोपर्यंत तुम्हाला उद्योजकतेची खरी व्याख्याच कळणार नाही तोपर्यंत आम्हाला त्या दिशेनं वाटचाल करण्याची आम्ही कधी प्रवृत्तच होणार नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची की काय उद्योजकतेची व्याख्या आहे, दृष्टिकोन, ज्यानी आपल्या, आज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही माध्यम बघा, जी माणसं आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली तुम्हाला बघायला मिळतील, त्या सगळ्या व्यक्तींनी त्यांच्या विषयापुरता सूक्ष्म आणि व्यापक दृष्टिकोन निर्माण केला अर्ली स्टेजमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मांडली 14व्या वर्षी, 21व्या वर्षी समाधी घेतली आणि दुर्दैवानं आज 70 आणि 80 वर्षातला ज्ञानेश्वर ती वाचायला सुरुवात करतो. काय उपयोग आहे त्याचा? ज्या ज्ञानेश्वरांनी 14, 16, 17, 18, 20 वर्षाच्या असताना निर्माण केली, तुमच्या आयुष्यामधल्या माणसांनी ती समजून घ्यायला सुरुवात केली पाहिजे, तर तुमच्या आयुष्याचा कल्याणाचा मार्ग मिळेल. आमच्याकडे ही विपरीतता आहे. दृष्टिकोनामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, आणि तो आहे सूक्ष्म लेवलचा आणि व्यापक लेवलचा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आम्हाला त्या दृष्टीने आम्ही त्याच्याकडे बघत नाही. आणि म्हणून मला तुमच्या पुढे सगळ्यात महत्वाचा विषय आजच्या निमित्तानं मांडायचा आहे. आणि माझ्या जेवढ्या मी भाषण करेन, जेवढे विचार मांडेन, त्या विषयामधला एकच आत्मा असेल, आणि तो असेल दृष्टिकोन. आवडेल तुम्हाला ऐकायला, समजून घ्यायला? एक कृती करू. मी एक कृती करतोय, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला देण्याचा प्रयत्न करा. काय दिसतंय सांगा? काय दिसतंय? सगळ्याला दिसतंय? हा झाला दृष्टिकोन. मी तुम्हाला विचारलं काय दिसतंय, इमिजिएट कृती केली, तुम्हाला इतका छोटासा का दिसला, एवढा मोठा कागद का नाही दिसला? तुमच्या लक्षात येतंय का? आमचा हा प्रॉब्लेम आहे. आम्ही एकतर सूक्ष्म पाहतोय किंवा एकतर व्यापक पाहतोय, आणि आम्हाला त्याच्यामुळे एकच दृष्टिकोन आमचा डेव्हलप झालेला आहे. इतका मोठा कागद का नाही फुलस्केप तुम्हाला दिसला? कधीतरी विचार करा. हे सेम आमच्या आयुष्यामध्ये घडतंय. एक मी युवती म्हणून, मी युवक म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःकडे अशा नजरेनं पाहतोय. मला तो विषय कळलेलाच नाही. तुम्ही का शिक्षण घेताय त्याचा विचार तुम्ही कराल का? 68 देशामध्ये 64व्या क्रमांकामध्ये भारत आहे. याचं कारण तुमच्या आमची वैचारिक डेव्हलपमेंट त्या पद्धतीनं झालेली आहे. जे आजपर्यंत आम्ही करत आलो तेच 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 आम्ही करत राहिलो तर तेच मिळेल जे आतापर्यंत आम्हाला मिळाले. आणि त्यांनी तुमच्या आईबापांना जाऊन विचारत ते समाधानी आहेत का त्यांच्या आयुष्यामध्ये. मग तुम्ही तेच जर गोष्टी करत राहिला तर तुम्ही पण समाधानी होणार नाही. नुसतं श्रीमंतीचा विचार करून चालणार नाही. तुम्हाला उद्योजक बनायचंय म्हटले तर तुम्ही कोणाचेच हात वर नाही आले. नोकरी करायची आहे का तर या दिदीनं मोठं असं केलं, मी बघित होतो समोर. कशाला म्हणायचं नोकरी? काय नोकरीची व्याख्या आहे? किती जण आपण सगळ्या गोष्टी आता सर्च करतो, कुठलीही माहिती घेतो, कशाच्या माध्यमातून घेतो? इंटरनेटच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून. किती जणांना माहित आहे गुगलचे सीईओ कोण आहेत का माहित? कोण आहे? सुंदर पिचाई असं नाव आहे गुगलचे सीईओंचं. कधीतरी त्याच गुगलला विचारा सुंदर पिचाईंचा पगार काय माहित आहे का? सुंदर पिचाईंचा पगार किती? 108 करोड महिन्याला. किती पगार आहे? 108 करोड महिन्याचा. तुम्ही वर्षाचं पॅकेज विचारामध्ये घ्या, तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला सांगेन नोकरी करायची असेल तर सुंदर पिचाई सारखे करा, आणि जर नसेल करायची तर उद्योजक बना. आपल्या हा जो अवयव आपल्याला दिलेला आहे याची कॅपॅसिटी ज्याने त्याने विचारामध्ये घ्या. तुमच्यामध्ये सुंदर पिचाई नक्की असू शकतो, पण तो डेव्हलप करावा लागतो. तो कसा डेव्हलप होतो तर तो सूक्ष्म आणि व्यापक दृष्टिकोनानं निर्माण होतो. अमेरिकेमध्ये जेवणाचा बेत ठरला. सुंदर पिचाईन, त्याची पत्नी आणि त्याचा जोडीदार, त्याची पत्नी ठरलेल्या ठिकाणी. अमेरिकेत आपल्यासारखं नाही आहे. ठरलेला टेबल बुक केला जातो, त्याला टाइम टेबल दिला जातो. या टायमिंग पासून या टायमिंग पर्यंत तुम्ही तिथं जायचं, तुम्ही ऑर्डर आधीच बुक करायची आणि तुम्ही तिथनं तुमचा लंच काय डिनर करून तिथून उठायचं. ही अमेरिकेतली पद्धत आहे. ठरलेल्या वेळेला सुंदर पिचाई पोचले नाही, ट्रॅफिकमध्ये फसले आणि पोचले नाहीत म्हणून त्यांची मिसेस आणि तो मित्र आणि त्याची मिसेस त्या टायमिंगला पोचले आणि जेवण केलं, निघून गेले. आणि नंतर सुंदर पिचाई पोचले. सुंदर पिचाईला 108 करोड पगार का आहे ते याच्यावरनं कळतं, या उदाहरणावर. मग सुंदर पिचाईच्या लक्षात आलं की मीच एकटा चुकलो नाही, अशी अनेक लोक चुकू शकतात. आणि तिथूनच त्यांच्या मॅनेजमेंटला फोन केला आणि ऑफिसला बोलवलं, आणि तिथून गुगल लोकेशन या प्रोडक्टची निर्मिती झाली. आपण कुठं जायचं असेल, आता आम्ही येताना विशालजींनी गुगल मॅप टाकला होता, बाळासाहेब देसाई कॉलेज. आम्हाला त्या गुगलनं सांगितलं इकडे वळा तिकडे वळा, म्हणून 108 करोड रुपये मिळतात. तुमच्याकडे अशा ब्रेन आहे का? तुम्ही अशा काही उपाययोजना करणार आहात का? आम्हाला जोपर्यंत त्या उद्योजकतेची व्याख्याच कळणार नाहीये तोपर्यंत आम्हाला उद्योजकता म्हणजे काय आहे ते पण कळणार नाही. नोकरी कशाला म्हणायचं, त्यातून किती पैसे मिळू शकतात आणि तेवढीच माझी क्षमता आहे का याचाही विचार ज्याने त्याने आपल्याला करायचा आहे. एक शब्द आहे तुमच्या इंग्लिश भाषेमधला शब्द आहे USP.
काय म्हणजे काय? USP शब्दाचा अर्थ काय? युनिक सेलिंग पॉइंट. USP जो परमेश्वरानं आणि आई वडिलांच्या जीन्समधनं तुम्हाला आणि मला प्रत्येकाला मिळालेला आहे. जसा तो सुंदर पिचायला मिळाला. तुमचा USP कधी शोधण्याचा प्रयत्न केला का आपण? हा विद्यार्थी दशेत शोधण्यासारखा विषय नाही का? असा काय गुण आहे माझ्यामध्ये, USP आहे की तो मी शोधेन आणि त्या गुणाचा मी नोकरी किंवा उद्योगाचा वापर करेन. असा कधीतरी विचार करण्याचा प्रयत्न करा. उद्योजकता हा त्या दृष्टिकोनाने येणारा विचार. उद्योजकतेची व्याख्या जोपर्यंत आम्हाला परफेक्ट कळत नाही. मी मानवजात मानणारा माणूस आहे, पण तरी सुद्धा काही व्यावसायिक जाती आम्ही मानतो, व्यावसायिक क्षेत्रामधली लोक, ज्याच्यामध्ये सिंधी, मारवाडी, गुजराती, उडपी आणि अलीकडे आम्ही ब्राह्मण पण त्याच्यासोबत जोडतो. कुणी आहे तुमच्यामधलं? कुणी आहे का? समजून घ्या. सिंधी, मारवाडी, गुजराती, उडपी, ब्राह्मण यांच्या दृष्टीनं उद्योजकता काय आहे आणि तुम्ही ना आम्ही ज्या बहुजन समाजामधनं येतो तुमच्या माझ्यासाठीची उद्योजकता काय आहे, हा कधीतरी डिफरंट एकदा जर आमच्या डोक्यात बसला तर आम्हाला उद्योजकता कळेल. आणि म्हणून कधीतरी स्वतःला विचारा की काय स्टार्टअप आहे, कशाला म्हणायची उद्योजकता. कधी शोधाल का तुम्ही? शोधा. मी तुमच्यावरती सोपवतो आणि त्याच्या पुढे मी जाण्याचा प्रयत्न करतो. उद्योजकतेचीच व्याख्या शोधण्यासाठी अजून एक पुढचा विचार. माझा प्रश्न आहे तुम्हाला, विकणारा माणूस मार्केटमध्ये काय विकतो आणि खरेदी करणारा माणूस मार्केटमधनं काय खरेदी करतो, याचं उत्तर शोधा. कोण सांगेल? विकणारा माणूस मार्केटमध्ये काय विकतो आणि खरेदी करणारा ग्राहक मार्केटमधून कशाची खरेदी करतो, शोधा. कोणी सांगेल? बोला. चुकू दे, चुकलं तर पुढे जाईल. काय विकतो आणि काय खरेदी करतो, आम्हाला तिथं उद्योजकतेची व्याख्या करेल. काय विकतो, खरेदी काय करतो? तुम्ही अलीकडे काय खरेदी केले का? एक कुठलीही गोष्ट सांगा, काय खरेदी केलं? कसं पुढे जायचं? पुढं कसं जायचं? तुमच्या वयाची मुलं आमची पण आहेत, आम्हालाही तोच प्रश्न पडतो. आम्हाला प्रश्नच पडत नाहीत, आम्ही त्याची उत्तरं शोधत नाही. प्रश्न पडावेत. पहिलं चांगल्या आयुष्याचं लक्षणाचं पहिला प्रश्न आहे, ते तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे. आणि म्हणून विकणारा माणूस काय विकतो आणि खरेदी करणारा माणूस काय खरेदी करतो, याचे उत्तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत उद्योजकतेचा मूळ आत्मा आपल्याला कळू शकत नाही. लक्षात ठेवा. अनेक वेळ आम्ही देत असतो, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. तुमचं उत्तर असेल प्रोडक्ट. विकणारा माणूस प्रोडक्ट विकतो आणि खरेदी करणारा माणूस वस्तू किंवा प्रोडक्ट खरेदी करतो. याच्या पलीकडे कोणाचा काही विचार आहे का? गरज म्हणजे काय, जरा विश्लेषण कर. याचं उत्तर शोधत शोधत ही गेली का नाही तर वस्तूवरती. आपण प्रत्येक गोष्टीच्या वस्तूवरती जाणार. गरज म्हणजे काय? मला तहान लागली, पाणी घेतलं तर पाणी काय आहे? प्रोडक्ट, वस्तू. म्हणजे तुम्ही अंतिम याच परिणामापर्यंत पोहोचणार की विकणारा माणूस वस्तू विकतोय किंवा प्रोडक्ट विकतोय आणि खरेदी करणारा ग्राहक सुद्धा वस्तू किंवा प्रोडक्ट खरेदी करतोय. पण हे उत्तर याचं बरोबर नाहीये. आणि म्हणून मी सांगितलं की सिंधी, मारवाडी, गुजराती, उडपी ही जी माणसं आहेत ना, यांच्या दृष्टीने उद्योजकता वेगळीच व्याख्या आहे, जी तुमच्या आमच्या वाटणीला कधी आलीच नाही आणि आम्ही कधी ती समजूनच घेतली नाही. आता ती कंपनी बंद झाली, पण मी उदाहरणार्थ तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. निरमा वॉशिंग पावडर नावाचा एक प्रोडक्ट मार्केटमध्ये होता, आता सध्या तो बंद झाला. त्यांची एक जाहिरात याची पूर्वी तुम्ही कधी पाहिली का माहित नाही. ती जाहिरात अशी होती, 3 सांजेचा वेळ होता. त्या जाहिरात टीव्हीवरती दाखवत असताना 3 सांज कळते, रात्र पडण्याच्या दरम्यानचा वेळ. अंधार पूर्ण पडलेला नाही पण दिवस पण पूर्ण नाहीये. ही अशी जाहिरात आहे. एक 20 वर्षाची तरुणी जाहिरातमध्ये सुंदर असा चुडीदार ड्रेस घातलेला आहे, पांढरा शुभ्र, इकडून इकडे चाललेली आहे त्या जाहिरातीमध्ये. आणि दुसरी त्याच वयाची दुसरी तरुणी सुंदर अशी साडी घालून तिच्याकडून पुढून येताना दाखवलेली आहे. 3 सांजेचा वेळ आहे, आकाशामध्ये वीज चमकते आणि वीज चमकल्याबरोबर सगळ्या पृष्ठभागावरती प्रकाश पडतो आणि प्रकाश पडल्यानंतर समोरनं चुडीदार घालून चालणारी मुलगी समोरच्या तरुणीकडे बघते आणि समोरची तरुणी हिच्याकडे बघते आणि चुडीदारवाली त्या
साडीवाल्याला म्हणते की मेरी साडी से तेरी साडी सफेद कैसी, असं वाक्य आहे जाहिरातीमध्ये. बघितली का जाहिराती? पूर्वी येऊन गेलेली जाहिरात. प्रकाश पडल्यानंतर सगळ्या पृष्ठभागावरचं जे काय दिसायचं ते दिसलं. तर इनं तिच्याकडे पाहिलं, तिनं हिच्याकडे पाहिलं आणि एक तरुणी तिला विचारते मेरी साडी से तेरी साडी सफेद कैसी. काय विकलं जाहिरातीत? मग काय विकलं? आम्हाला मूळ उद्योजकता का कळत नाही त्याचं कारण हे आहे. आम्ही यातनं काही शिकायचा प्रयत्न करत नाही. काय विकलं? डिटर्जंट पावडरचं कुठंही नाव त्या कंपनीनं त्या जाहिरातीमध्ये घेतलेलं नव्हतं. मग काय विकलं? म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला की विकणारा काय विकतो आणि खरेदी करणारा काय खरेदी करतो, याचं उत्तर ह्या जाहिरातीमध्ये आहे, ह्या उदाहरणामध्ये आहे. सफेदी ही त्या कंपनीनं विकली, लक्षात घ्या. डिटर्जंट पावडर नाही विकली. तुमच्या लक्षात घ्या, मूळ हा आत्मा आहे उद्योजकतेचा. ह्या दोघींची ही नीड आहे स्वच्छ पारदर्शक स्वच्छ कपडे परिधान करणं. तुमच्या सगळ्यांचं आहे ना? आता तुम्ही जी कपडे परिधान करून आलेला आहात, ह्या कुठल्या डिटर्जंट पावडरनं किंवा कुठल्या साबणानं धुतलंय हे विचारू शकतो का आपण? कळू शकतं का वर करणी? तुम्ही फक्त दिसायला सुंदर दिसताय, सुंदर कपडे घातलेली आहेत, तुम्ही सुंदर आज अंगाचा साबण लावून आंघोळ केलेली आहे, वरनं कळू शकतं का? त्याचं मूल्य आहे त्या प्रोडक्टचं, त्या डिटर्जंट पावडरचं मूल्य आहे सफेदी, आणि हीच विकली जाते आणि हेच खरेदी केली जाते. उद्योजकता तिथं दडलेली आहे आणि आम्ही ते प्रोडक्ट विकायच्या मार्गाला लागतो आणि म्हणून आमचे उद्योग चालत नाही. आणि सिंधी, मारवाडी, गुजराती, उडपी ही जी माणसं आहेत उद्योजकी जाती, ह्या त्या प्रोडक्टचं मूल्य विकतात. तुमच्यातले शेतकरी मुलं किती आहेत? की तुमच्या कुटुंबातली लोक, शेतकरी कुटुंबातली लोक किती आहेत? हात वर करा. जवळपास तुम्ही सगळी शेतकरी आहात. सोयाबीनची शेती करतात ना तुमच्याकडे? काय रेटने सोयाबीन यावर्षी विकलं तुमच्या घरात? कोणाला माहिती आहे का? यावर्षी सोयाबीनचा रेट तुमच्या घरातल्या माणसांनी विकला त्याचा किती होता? किती होता? 4,000, म्हणजे 40 रुपये किलो. बरोबर आहे. तुमच्या घरातला तुमचा वडील किंवा तुमची आई शेती करते आणि सोयाबीन पिकवते आणि तो सोयाबीन 40 रुपये किलोनं मार्केटला विकला. का मिळाला 40 रुपये रेट? कारण तुम्ही सोयाबीन म्हणूनच विकलं. आज मी तुमच्या समोर उभा आहे, कोरेगावच्या MIDC मध्ये सोयाबीन प्रक्रिया उद्योग माझा आहे. आज हे प्रोडक्ट माझं इथं आहे, हे सोयाबीन पासून बनलेलं आहे. हे सोयाबीनचं दूध, दही, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड बनतं. हे किती जणांना माहित आहे? तुम्हाला किती जणांना माहित आहे? सोयाबीनचं दूध बनतं, दही बनतं, लस्सी बनते, श्रीखंड बनतं, आम्रखंड बनतं. एका दिदीचा हात वर आहे, बाकी कोणालाही माहीत नाहीये. ॲज अ इंटरनॅशनल लेवलचे कॅटेगरेशन असणारा हा प्रोजेक्ट आहे. माझ्या कंपनीमध्ये सोयाबीन पासून बनलेलं हे दूध आहे, मी मुद्दाम आणलेलं आहे. लोकांना विश्वास पटत नाही. तुमच्या वडिलांनी सोयाबीन उत्पन्न केलं, ते विकलं गेलं 40 रुपयानं. त्याचा खरेदीदार मी आहे असं गृहीत धरा, आणि तुमच्या वडिलांना विकलेलं 40 रुपये किलोचं सोयाबीन माझ्या कंपनीमध्ये येतं, आणि ह्या माझ्या कंपनीमध्ये आल्यानंतर किती व्हॅल्यू ॲडिशन व्हायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? 40 रुपयाच्या किती प्रॉफिट होईल? काय विचार करता तुम्ही? मला तुम्हाला उद्योजकता सांगायची. किती होईल? माझ्या कंपनीमध्ये 1 किलो सोयाबीन पासून 8 लिटर दूध तयार होतं. समजून घ्या कृपा करून. उद्योजकता काय आहे मी तुम्हाला सांगतोय, याचं प्रॅक्टिकली लाईव्ह. 1 किलो सोयाबीन मध्ये माझ्या कंपनीमध्ये 8 लिटर दूध तयार होतं. त्यातलं 200 ml ह्या बोटलमध्ये भरलेलं. एका लिटरमध्ये 1000 ml भागिले 200 केलं तर 5 बोटल एका लिटरमध्ये बसतात. 8 लिटर गुणिले 5 किती झालं? 8 पंचे 100 रुपये या बोटलची MRP आहे. याची मार्केट व्हॅल्यू काय आहे? 40 गुणिले 100 किती रुपयाचं प्रोडक्ट झाले? 4000 रुपीज. 40 रुपयाचं रॉ मटेरियल, फिनिश गुड प्रोडक्ट 4000 रुपयाचं. कधी विचार केलाय? याला उद्योजकता म्हणतात. याला उद्योजकता म्हणतात. लक्षात. तुमच्याच घरामध्ये हे सगळं आहे. तुमची शिक्षण व्यवस्था, तुमची दृष्टी, तुमचा दृष्टिकोन या दिशेनं जाऊ द्या. माझी आई, माझा वडील शेतीमध्ये राबेल, शेतीमधले वेगवेगळे उत्पन्न काढेल, त्याचा प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये छोटी इंडस्ट्रीज सुरू करेन आणि मी त्याच्यावरती व्हॅल्यू ॲडिशन निर्माण करणारं बाय प्रोडक्ट्स निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. 4000 रुपये प्रोडक्ट तयार होते, 8 लिटर दूध तयार होते आणि तुमच्या डोळ्यासमोर आहे. ॲज अ वर्ल्ड क्लास डॉक्टर रिकमेंडेड प्रोडक्ट.
कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही, कुठलंही केमिकल नाही, कुठलंही स्टॅबिलायझर नाही. 1 वर्ष रूम टेम्परेचरला टिकणारं फॉर्म्युलेशन्स आम्ही सेट केलेलं आहे. हे तुम्ही करू शकत नाही का? तुम्ही करू शकता, पण तिथं पण येतो. फक्त आम्हाला का दिसतोय इतकं मोठं पोटेन्शियल आम्हाला दिसतच नाही आमच्या अवतीभोवती काय. आमच्या सोयाबीनकडे आम्ही कधीच त्या नजरेनं बघितलं नाही, आमच्या ऊसाकडे आम्ही त्या नजरेनं कधीच बघितलं नाही, हळद आलं ह्याच्याकडे आम्ही त्या नजरेनं कधीच बघितलेलं नाही. त्या नजरेनं बघा त्याची व्हॅल्यू काय. हे का मला 100 रुपयाचे मिळतात लक्षात येते का तुमच्या? मेरी साडी से तेरी साडी सफेद कैशी, तसं आम्ही हे सोयाबीन म्हणून विकत नाही. आम्ही हे काय विकतो? तर हे जो मूल्य आहे सोर्स ऑफ रिच प्रोटीन्स. आम्ही काय विकतो? आम्ही प्रोटीन्स विकतो, आम्ही सोयाबीन नाही विकत. आणि म्हणून मार्केटमध्ये कधीच कुठलं प्रोडक्ट विकलं जात नाही, कधीच कुठलं प्रोडक्ट खरेदी केलं जात नाही. हे मूळ समजून घ्या. तर त्या प्रोडक्टचं मूल्य विकलं जातं आणि त्या प्रोडक्टचं मूल्यच खरेदी केलं जातं. हा कधीतरी विचार तुमच्यामध्ये येऊ द्या आणि अशी उद्योजकता तुमच्यामध्ये यायला पाहिजे. आज माझा मुलगा बीटेक फूड टेक्नॉलॉजी झाला. आज प्रोटीन पावडर्स तुम्हाला मला सगळ्याला माहिती आहे, जगाच्या पाठीवर जेवढी प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे त्यातली 80-85% प्रोटीन्स सोयाबीन पासून बनतं. आज आमचा नेक्स्ट प्रोजेक्ट सोयाबीनचं प्रोटीन पावडर बनवण्याकडे. माहित आहे प्रोटीन पावडरचा रेट काय? सोयाबीनचा तर तुम्हाला माहित आहे 40 रुपये किलो. आज वेस्टेज नावाची एक कंपनी आहे, हर्बल लाईफ नावाची एक कंपनी आहे, ॲम्वे नावाची एक कंपनी आहे, न्यूट्रीलाइट नावाची त्या कंपनीचं नाव आहे. यांची प्रोटीन पावडर नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून विकली जाते मार्केटमध्ये. त्याचा मायनस रेट आहे 3700 रुपये किलो. पण जेव्हा डॉक्टर लिहून देतो मेडिकलमध्ये, अशा अनेक कंपन्या आहेत, त्यातल्या काही कंपन्या ज्यांनी आता वॅक्सिन बनवली, फायझर, मोदीकेअर, वेस्टेज, ब्रिटिश बायोलॉजी, ह्या सगळ्या मोठ्या कंपन्या ज्यांचं प्रोटीन पावडर मेडिकलमधनं मिळते. माहित आहे त्याचा रेट 11,000 रुपये किलो. सोयाबीनचा रेट काय? 40 रुपये किलो. आणि त्याच सोयाबीन पासून बनलेलं एक्स्ट्रॅक्ट त्याचा असणारं बाय प्रोडक्ट्स प्रोटीन्स, त्याचा रेट 11,000 रुपये किलो, मायनस 3700 रुपये किलो. ही व्हॅल्यू ॲडिशन आहे. कृपा करा, नोकरी करायची आहे, माझं तुम्हाला नम्र निवेदन आहे. तुम्ही माझ्या मुलाच्या मुलीच्या वयाचे आहात, एकच स्वप्न घेऊन इथनं बाहेर जा. उद्योग करायचे तर उद्योजक बना, नाही करायचे तर सुंदर पिचाईसारखी नोकरी करा. जर सुंदर पिचाईसारखी क्रीम नफा मिळणारी जर नोकरी तुम्ही करण्याचा तुमच्याकडे दृष्टिकोन असेल, तेवढी कॅपेबलता असेल, तुम्ही स्वतःला तसं सिद्ध करणार असाल तर त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करा. आणि त्या दिशेनं जर जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्या उद्योजकतेचा प्रकार लक्षात येणार. मार्केट सगळ्यांसाठी समान आहे. दुर्दैवानं आम्ही त्या मार्केटमधलं आमचं मूल्य आम्ही ठरवलेलं नाही. आमचं मूल्य आम्हाला ठरवलेलं नाही. सूरपेटी किती जणांनी पाहिले? हार्मोनियम बऱ्याच जणांनी पाहिले. काय सूर निघतात त्यात? सा रे ग म प ध नि सा, बरोबर आहे. जगाच्या पाठीवर कुठलीही सूरपेटी समोर घेतली तर त्या सूरपेटीमधनं हेच सूर निघतील, सा रे ग म प ध नि सा. पण तीच सूरपेटी घेऊन कुणीतरी एक पीडित व्यक्ती, ज्याला भावगीतं गाता येत आहेत, अभंग गाता येत आहेत, गाणी गाता येत आहेत, पण पीडित माणूस आहे आर्तर्जनामध्ये, तो ती पीटी गळ्यामध्ये घेतो, कुठल्या तरी एसटी स्टँडवरती जातो, कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवरती जातो, गर्दीच्या ठिकाणी जातो, त्याला येत आहेत ती गाणी म्हणतो आणि त्याच्यासोबत त्याची मुलगा मुलगी लहान असते, कोणीतरी बायको असते किंवा तो स्वतः 5 रुपये द्या ना, 10 रुपये द्या ना, भीक मागतो. त्याला भीक हा शब्द बरोबर नाही मुखात उच्चारणं, पण ते शब्द तोच आहे. त्याला भीक मागतो 5 रुपये 10 रुपयाची, आणि आम्ही कोणीतरी देतो, कोणीतरी त्यांच्यावर त्यांचा प्रपंच चाललेला असतो. त्याच्या सूरपेटीमधनं निघणारे स्वर सा रे ग म प ध नि साच निघतात. आणि अजय अतुलच्या सूरपेटीमधनं, AR रहमानच्या सूरपेटीमधनं सुद्धा सूर सा रे ग म प ध नि साच निघतात का काय वेगळे निघतात? सूरपेटी समान आहे, वाजवणाऱ्या माणसाचा दृष्टिकोन त्यातला महत्वाचा आहे. हा बिचारा 2, 5, 10 रुपयासाठी वाजवतोय आणि तो एका गाण्यासाठी 1-1 करोड, 5-5 लाख, 10-10 लाख रुपये घेतोय. फरक दोघांच्यातला दृष्टिकोनातला आहे. साधन दोघांसाठी सेम आहे, लक्षात येतं का तुमच्या? सूरपेटी ही दोघांसाठी पण सेमच आहे, कुणासाठीच बदलत नाही. सगळ्यात महाग लग्न आपल्याकडे एक झालं आत्ता. कोणाचं झालं? कोणाचं झालं? अनंत अंबानी. त्याच्या पत्नीचं नाव काय? पूर्वीचं नाव राधिका मर्चंट, आता ती अंबानी झाली. माहित आहे तुम्हाला तिच्या लग्नामध्ये तिनं जो ड्रेस घातला होता त्याची किंमत किती आहे?
कोणाला माहिती आहे? 4.25 करोड रुपये. तिनं घातलेला ड्रेस 4.25 करोड रुपयाचा होता. कुणी शिवला? मनीष मल्होत्रा. माहित आहे तुम्हाला कोण आहे ते? कोण आहेत? अरे तुम्ही काहीच बोलत नाही, मला प्रश्नच पडलाय सगळा. तुमच्या दृष्टीनं कोण आहेत ते? फॅशन डिझायनर. माझ्या दृष्टीनं एकच सांगू का, ते टेलर आहेत. हा, आपल्या गावातला एक टेलर, त्याला किती पैसे मिळतात? आम्ही आपलं तुमचा चुडीदार शिवता, आम्ही आमचे ड्रेस शिवतो, किती पैसे मिळतात? आमच्या टेलरचं एक दुकान असतं, त्याच्यामध्ये शिलाई मशीन असते, कापड कापायची कैची असते, माप घेण्यासाठी मेजर टेप असतो, सुई, धागा, दोरा सगळं त्याच्यामध्ये असतं. मनीष मल्होत्राच्या दुकानात काय वेगळं असेल का? त्याच्याही दुकानामध्ये राधिका मर्चंटचा जो ड्रेस होता 4.25 करोडचा, तो सुद्धा शिलाई मशीनवरतीच शिवला असेल का? कशावर? कापड कैचीनच कापला असेल का? कशावरती? काय वेगळं असेल का? काहीच नाही. आमच्या टेलरला त्याचं मूल्य कळलेलं नाहीये आणि त्याला त्याचं मूल्य कळलेलं आहे. घोटाळा आमचा कुठं झालेला आहे? चिंदी पांघरुणी सोने विकाया बसलो, गिराईक येता येईना, आणि सोने पांघरुणी चिंदी विकाया बसलो, गिराईक हटता हटेना. ही मार्केटची परिस्थिती आहे, लक्षात घ्या. आमच्याकडे सोनं आहे, जे आमचे आई बाप आमच्या शेतीमधनं इकडून तिकडून निर्माण करतायत. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी सोनं पिकवतोय, त्याचं मूल्याधिष्ठित बोलतोय मी. पण पांघरलंय चिंदी म्हणून त्याचं मूल्य कळत नाही. आमचा घोटाळा तिथं आहे. तिथं आम्हाला उद्योजकता बदलायची. तुम्ही तुमच्या परिवारामध्ये जे जे अवतीभोवती आहे त्या दृष्टिकोनानं त्याच्याकडे विचार करा. आमचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला एक अंगी नजरेनं पाहण्याची सवय झालेली आहे. आम्ही व्यापक नजरेनं आणि सूक्ष्म दृष्टिकोनातनं पाहत नाही. USP या विषयावरती बोलत होतो. बोलता बोलता मला माहित नव्हतं तो त्या स्त्रीचा तो पती आहे किंवा काय. मी त्याला विचारलं, काय दादा तुमचा USP आहे, तुम्हाला माहित आहे का? हे सगळं वर्णन केल्यानंतर त्याचं व्हिज्युअलायझेशन चालू झालं की मी काय, माझ्याकडे असं काय गोष्ट आहे की ज्याचा मला कंटाळा येऊ शकत नाही, मी सतत करत राहिलो तर. आणि मग त्यानं मला सांगितलं की सर, माझ्याकडे फिरणं, हा मला फिरायला आवडतं म्हटलं. माझा USP फिरणं आहे. बायकोनं रागानं त्याच्याकडे बघितलं, कारण तिला माहित होतं ह्याच्या फिरण्यानं सगळा खर्चच आहे ना, घरात प्रॉफिट नाहीच आहे. पण मी त्या दिवशी त्याला दृष्टिकोन दिला, सर जर तुम्हाला फिरायला आवडतं ना तर टुरिझम कंपनी काढा. आणि त्या कर्जामधनं अजून डाऊन पेमेंट करून एक क्रुझर गाडी घेतली. त्याला झाले 2 वर्ष, अजून व्हायचे आहेत. 22-23 महिना असेल. या 2 वर्षात त्या माणसाकडे 13 गाड्या आहेत आता. त्याला कळालं माझा USP फिरणं आहे. मी त्याला सांगितलं स्वतः बी फिर आणि सहलीचं आयोजन कर आणि लोकांनाही फिरायला घेऊन जा. तो बिझनेस आहे त्याचा. हा दृष्टिकोन आहे. ते तुमचं किमान तुम्हाला कळून द्या तरी की आपल्यामध्ये काय USP आहे. आपला USP जर तुम्हाला कळला तर तुम्हाला त्या दृष्टीनं पुढे जाता येईल. आणि जर तो तुम्हाला कळला नाही तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आज हे स्टार्टअपचं एक केंद्र तुमच्यामध्ये सुरू झालंय. खाली एक शब्द प्राचार्यांच्या तिथला एक मोमेंट बघितलं, मला खूप बरं वाटलं. आणि तुम्हीच उपक्रमामध्ये स्टार्टअप त्या कट्टा, करिअर कट्टा, खूप छान वाटलं मला. किती जण जातात तुमच्यातली कट्ट्यावरती, त्या कट्ट्यावरती, आणि किती जण जातात नको त्या कट्ट्यावरती? कधी विचार केला कुठल्या कट्ट्यावरती जा? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही तुम्हाला तुमच्या जीवनाच्या अशा करिअरच्या कट्ट्यावरती घेऊन जाईल जिथं फक्त आणि फक्त सुख, शांती, समाधान, आनंद आणि प्रगती तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. प्रश्न आहे तुम्ही कुठल्या कट्ट्यावरती जाऊन बसण्याचं ठरवता. ठरवायचं कुणी आहे? एक वामनराव पै नावाचे एक संत होऊन गेले. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य होतं, माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही म्हणाला आम्ही थोडंच असलं ऐकतो काय. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य होतं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा. आपलं जीवनाचा शिल्प आपणच घडवतो आणि आपल्या जीवनाचं शिल्प आपणच बिघडवतो. लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या जीवनाचं शिल्प घडवण्यासाठी तुम्हाला मदत करणारी ह्या सगळ्या संकल्पना तुमच्यासोबत येतील. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या सगळ्या संकल्पनेसोबत तुम्ही जोडलं गेलं पाहिजे. तिथं चांगलं काय चाललेलं आहे ते सगळं स्वीकारलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्याच्यावर कृती करायला पाहिजे. आज स्वावलंबी भारत अभियानासारखी संकल्पना आहे.
येणाऱ्या काळामध्ये भारत देशामधला बेरोजगारी मुक्त व्हावी ही एक आदर्श संकल्पना घेऊन काम करते. त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे. विशालजींसारखा माणूस फुल टाइम त्या गोष्टीसाठी काम करतो. त्यांचा नंबर तुम्हाला आम्ही आता जाताना देऊ. साताराला एक स्वतंत्र ऑफिस आहे. ज्यांना उद्योजकतेमध्ये पुढे येऊन काय करण्याची इच्छा आहे आणि तुम्हाला वाटतं की आम्हाला ही समस्या आहे, त्या प्रत्येक समस्येचं उत्तर स्वावलंबी भारत अभियानच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. कुठल्याही प्रकारचं असेल. तुम्ही उद्योजक बनण्याचं स्वप्न बघा. काय बनायचं, काय करायचं, कसं करायचं ते सगळं शिकवणारी ती ऑर्गनायझेशन आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही पुढे येण्याची गरज आहे. जर तुम्ही पुढे आला नाही तर मात्र तुम्हाला त्यातली कुठलीही गोष्ट समजणार नाही. लक्षात घ्या. तर तुम्ही सगळेजण तयार आहात उद्योजक बनण्यासाठी आणि सगळ्यांचे हात वर यावेत. दोन्ही हात वर करा. बळजबरीनं करायला होतो, कारण तुमच्यातला तो उद्योजक आम्हाला जागा करायचे, कारण दुसरं मार्गच नाही तुमच्यासाठी. भारत माता की जय. भारत माता की जय. एक सुंदर प्रेरणा आणि प्रार्थना गीत मला म्हणणार आहे आणि मी माझं भाषण संपवणार आहे. चालेल? आपल्या हातामधलं जे जे काय ते साईडला ठेवा. सगळ्यांनी ताट बसा. डोळे झाकायचे. प्रार्थनेसाठी हात जोडायचे. सगळ्यांनी. कुणीही डोळे उघडणार नाही. मागं म्हणणं अपेक्षित आहे पण वेळ नसल्यामुळे मीच फक्त म्हणेन, तुम्ही ऐकायचं काम करा. त्या गीतामधून सुद्धा एक आदर्श दृष्टिकोन तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सगळ्यांनी डोळे झाकलेले आहेत. आपल्या श्वासाकडे आपलं लक्ष केंद्रित करा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि जल या पंचमहाभूतामधून येणारे, सर्वार्थानं येणारी चैतन्यता श्वासाच्या माध्यमातून तुमच्या शरीरात प्रवेश करते आहे असा विचार करा. तुमच्यामध्ये असणारी भीती, अज्ञान, व्यसनाधीनता, कंटाळा, हे जे षड्रिपू आहेत तुमच्यामध्ये, ते तुम्ही तुमच्या नाकावाटे जो श्वास सोडता आहात त्यातून तुमच्या श्वासामधून बाहेर पडतो आहे असा विचार करा. ज्या परमेश्वरानं तुम्हाला जन्म दिला, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वाढवलं, त्या आईचं, वडिलांचं, परमेश्वराचं चरण मनातल्या मनात आठवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या आपल्याप्रती असणाऱ्या संवेदनांकरता कृतज्ञता व्यक्त करण्याचा मनोमन प्रयत्न करा. आज एका सुंदर अशा संकल्पनेचा उदय आपल्या जीवनामध्ये होतो आहे. माझ्या जीवनाला गती देणारा, माझ्या जीवनाला प्रगती देणारा एक आदर्श संकल्पना, आदर्श विषय माझ्या समोर आलेला आहे. त्याचा मी मनोमन स्वीकार करणार आहे. मी त्याच्या सोबत राहणार आहे आणि माझ्या जीवनाचं कल्याण करण्याकरता मी सदैव प्रयत्न करणार आहे असं कमिटमेंट स्वतःला द्यायचं आहे. गीताचे शब्द ऐका. ते सगळे शब्द पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी या सगळ्या विचारावरती त्या गीतामधल्या शब्दांची अर्थ तुमच्यामध्ये पोहोचावा, तो बीजांकुरित व्हावा, ही या पाठीमागची अपेक्षा आहे. चराचराचा सर्व शक्तीनो चराचराचा सर्व शक्तीनो ही अमुची प्रार्थना. करा म्हाला निर्मल निर्भय, उजळू द्या जीवना. करा म्हाला निर्भय निर्मल, उजळू द्या जीवना. विद्ये
वरनिष्ठा ठेवूया, उद्योगाची कास धरूया, साहस शिखवा, संयम शिखवा, द्या जीवन चेतना, करा म्हाला निर्भय निर्मल, उजळू द्या जीवना, नको कधी तो गर्व यशाचा, नको कधी आळस कामाचा, द्वेष कुणाचा नको कधीही, फुलवा सहभावना, करा म्हाला निर्भय निर्मल, उजळू द्या जीवना, रक्षण करणे या सृष्टीचे, वाठो आम्हा अतिमोलाचे, ममतेची निकसमतेची, द्या आम्हा प्रेरणा, करा म्हाला निर्भय निर्मल, उजळू द्या जीवना, उजळू द्या जीवना, उजळू द्या जीवना. या प्रार्थना गीताच्या माध्यमातून एक आदर्श विचारांचे बीजांकुरण आपल्या मन, मस्तक, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सर्वावरती झालेला आहे. याचा सदोदित आपण स्मरण ठेवणार आहोत आणि याच आदर्श विचारानं आपलं उर्वरित जीवन समृद्ध करता करता या भारत देशाप्रती, आपल्या देव, देश आणि धर्मासाठी सदोदित स्वतःला बांधील ठेवून हम रहे या ना रहे, भारत देश रहना चाहिए या आदर्श मूल्यांसाठी मी कार्यरत राहणार आहे. हे कमिटमेंट आपल्या आपण स्वतःला द्यायचं आहे आणि आपल्या दोन्ही प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांचं घर्षण एकामेकावरती करा आणि घर्षण केलेल्या हात आपल्याच कपाळावरून, आपल्याच डोक्यावरून फिरवा आणि स्वतःला सांगा, शंकर म्हणतो तथास्तु. जे स्वप्न आपण पाहिलं ते स्वप्न सत्यात उतरावं यासाठी त्या ईश्वराचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहे. मनपूर्वक धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे रिसोर्स पर्सन अमित ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे विशाल सावंते सर, संदीप दीक्षित सर, त्याचप्रमाणे अभियावी सर, आमदार सर, युनिव्हर्सिटी सुपरवायझर प्राध्यापक माधवी सर आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सुद्धा मित्र हे सुद्धा खास कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्व विद्यार्थी मित्र, विद्यार्थी दिसत आहेत. खूप चांगल्या स्वरूपाचे असणारे विचार आता आपल्यासमोर मांडले गेले आहेत. खरं तर वास्तविक पाहत असता मगाशी अमितजींनी मला वाटते की सावरकरांचा उल्लेख केला. सावरकरांचं एकदा चरित्र वाचा, माझी जन्मठेप. देव, देश आणि धर्म यासाठी काय करावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावरकर, जे भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी केलेला त्याग आपण कधीही विसरू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशा स्वरूपाची आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून
अशा स्वरूपाची आपणाला या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची व्याख्यानं आपण आयोजित करणार. या व्याख्यानांच्या मधून आपण एक वेगळ्या स्वरूपाचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावे ही त्या पाठीमागची असणारी भूमिका. आज आपण यशस्वी उद्योजक म्हणून साळुंखे साहेबांना इथं बोलवून गेलं. सोयाबीनच्या बाबतीमध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सोयाबीनची दर 42-43 म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये गेल्या वेळेला हे जास्त झालं, म्हणजे आम्ही काढून टाकलं सगळ्यांनी. पण त्या सोयाबीनचा एक चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो हे तुम्ही पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या समोर आमच्या मांडलं आणि त्यातून तुमच्यामध्ये एखादा उद्योजक तयार व्हावा ही त्या पाठीमागची असणारी कल्पना आहे. बऱ्याचदा तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण आज आपण कॉम्प्युटर बघत असतो. त्या कॉम्प्युटरची असणारी सुरुवात खऱ्या अर्थानं अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया इथं सुरुवात झाली. स्टॅनफोर्ड नावाची युनिव्हर्सिटी आहे कॅलिफोर्नियामध्ये. या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये फेडरिक नावाचे इलेक्ट्रॉनिकचे प्राध्यापक होते आणि 1940च्या असणाऱ्या घटना आहेत. आणि फेडरिकने आपल्या मुलांना 3 गोष्टी सांगितल्या शेवटच्या वर्षामध्ये असताना. मित्रांनो, तुम्ही या 3 गोष्टी करा. एक, नोकरी करू नका म्हणून त्यांनी सांगितलं. स्वतःची कंपनी सुरू करा. आणि तिसरी सगळ्यात गोष्ट जर त्यांनी कुठली सांगितली असेल तर रिसर्च करा, संशोधन करा. आणि एवढ्यावरती हा ग्रस्त थांबला नाही. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये असणारी जागा त्यांनी जे नवीन उद्योग नवीन कंपन्या जे निर्माण करणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ती दिली. आणि शॉकले नावाचा एक विद्यार्थी त्यानं त्यामध्ये रिसर्च करून सेमीकंडक्टर तयार केला आणि शॉकले सेमीकंडक्टर म्हणून आज तो प्रसिद्ध आहे. त्याच्यावरती त्यानं इंटेल नावाची कंपनी पुन्हा पुढे सुरू केली गेली की ज्या इंटेलनं संपूर्ण कॉम्प्युटरचं असणारं परिवर्तन केलं. जे एक युनिव्हर्सिटी काय करू शकते त्याचं असणार मित्रांनो हे उत्तम उदाहरण. आज जगातले जे काही सेमीकंडक्टर तयार केला होता त्यातला पहिला सेमीकंडक्टर हा इंटेलनं तयार केला गेला होता. विद्यार्थी मित्र, ज्या युनिव्हर्सिटीने हे प्रोत्साहन दिलं गेलं, मला सुद्धा तुम्हाला हेच सांगायचं आहे की नोकरी ही शेवटी आहे, प्रत्येकाला करायचे, पण स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व तयार करण्यासाठी अगदी लहानसहान असणाऱ्या गोष्टी असतात. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही. तुम्ही खाली जात असताना इथे एक आपल्या इथे एक लोहार आहेत, मला वाटतं गणपती लोहार काय त्यांचं नाव आहे. त्या ग्रस्तानं सर शेतकऱ्यांचे असणारे हात पाहिले आणि साधारणतः आमच्याकडे कोळपे अशी बैल पुढं ओढतात आणि पाठीमागे असं ते, किंवा तुम्ही परवाचं एक उदाहरण बघितलं असेल की खांद्याला कोळपं लावून सुद्धा सगळीकडे इथं ओढतात. त्या ग्रस्ताचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायकल कोळपं तयार केलं आणि त्याला पेटंट मिळालं आणि इथनं सायकल कोळपं बाहेर जायला लागलं. या अगदी लहानसहान असणाऱ्या गोष्टी त्याला खऱ्या अर्थानं त्याला त्याचे पैसे सुद्धा त्यांना चांगले त्यातून मिळत गेले. आज त्यांनी चांगले स्वतःच एक स्वतंत्र उद्योग केले गेले आहे. मी मगाशी यांचं नाव घेतलं, तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही. त्यांच्याकडे मोबाईलमध्ये असेल रथ, उत्कृष्ट स्वरूपाचा रथ हे तयार करतात. तुम्हाला किती जणांना माहिती आहे मला माहित नाही. अरविंद त्यांचे एक बंधू आहेत लोक. जर तुम्ही जर रथ बघितला तो तर तुम्ही बघत बसाल मावशीचे असणारे रस्ते आहेत. नाही असं नाही, अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण काही करू शकतो. स्टार्टअप साठी काहीतरी वेगळं मोठं तुम्ही केलं गेलं पाहिजे याच्यातला भाग नाही. अगदी लहानसहान असणारे तुम्ही एखादी म्हणजे बऱ्याचदा आपण पाहत असतो की काही त्रुटी असतात, त्या त्रुटीमधून सुद्धा तुम्ही चांगल्या स्वरूपाच्या संधी शोधू शकता आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्ही स्वतःच एक रिसर्च किंवा स्वतः एक काहीतरी कल्पना त्याच्यातून निर्माण करून एखादी नवीन वस्तू सुद्धा तुम्ही निर्माण करू शकाल. आणि म्हणून आज जर आपण सिलिकॉन व्हॅलीचं जे नाव घेतो त्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये दरवर्षी 30,000 स्टार्टअप सुरू होतात. किती होतात? 30,000 स्टार्टअप सुरू होतात. आणि त्यातला जर एखादा अयशस्वी झाला तर त्याला पुन्हा प्रोत्साहन दिलं जातं. म्हणून आज अमेरिका जगात महासत्ता म्हणतो आहे. या जगात असणाऱ्या गोष्टी आहेत, या जगात असणाऱ्या संकल्पना आहेत. मित्रांनो, या खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा आत्मसात केलं पाहिजे. नुसतं शिकण्यासाठी किंवा बीकॉम मध्ये आलो, BSc ला आलो, वर्गात बसलो, तासापुरता अभ्यास केला, घरी गेलो, एवढ्या पुरतं मर्यादित ठेवू नका. तर या जर सगळ्या तुम्ही गोष्टी जर आत्मसात केल्या तर निश्चितच भारत महासत्ता जे APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न होतं 21 मध्ये त्यांनी सांगितलं होतं ते खऱ्या अर्थानं आपण साकार करू शकू. धन्यवाद.